आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 4 दिवसांपूर्वी वाढवण्यात आल्या। त्यानंतर अवघ्या 4 दिवसांनी पुन्हा एकदा इंधनाच्या दरामध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर चांगलाच परिणाम होऊ लागल्याचं चित्र आहे। याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे। तर जागतिक परिस्थितीच्या तुलनेत भारतातलं चित्र दिलासादायक असल्याचं सांगत बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतायत। बघूया पेट्रोल डिझेलच्या दरवाढीनंतर सुरू झालेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। नरेंद्र मोदी भारतीय जनतेवर आर्थिक बोजा टाकून परदेशात जातील। स्टॉक करून ठेवला जातोय। बरं, मला वाटतं जर आपण नियमित जर साठा घेतला, मला वाटतं त्यामध्ये काही कुठे तुटवडा येणार नाही। सरकार आपल्या शेतकऱ्याला, सर्वसामान्य माणसाला डिझेल देऊ शकत नाही आणि हे सरकार 2047च्या अमृतकाळाच्या गप्पा मारतं। अनेक ठिकाणी जशी परिस्थिती निर्माण झाली आहे तशी परिस्थिती सुदैवाने अजून आपल्याकडे निर्माण झाली। अडचण आहे। विषय आहे 4 दिवसात दुसऱ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीचा। विषय आहे इंधन दरवाढीमुळे वाढत चाललेल्या महागाईचा। विषय आहे सरकारच्या धोरणाचा। पंतप्रधानांनी देशवासियांना काटकसर करण्याचं आवाहन केल्यानंतर 15 मेला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली। सर्वसामान्यांना हा धक्का पचायच्या आत आज पुन्हा दुसरा धक्का देत पेट्रोल आणि डिझेलचे दर दुसऱ्यांदा वाढवण्यात आले। पेट्रोल 86 पैशांनी तर डिझेल 83 पैशांनी महागलाय। सलग दुसऱ्या दरवाढीनंतर विरोधकांचाही चांगलाच भडका उडालाय। नरेंद्र मोदी हिंदुस्थानचे पंतप्रधान सध्या परदेश दौऱ्यावर आहे। पश्चिम बंगाल आणि आसाम केरळच्या निवडणुकांनंतर नरेंद्र मोदी भारतीय जनतेवर आर्थिक बोजा टाकून परदेशात जातील आणि ते खरं ठरलं। आणि आमचे लोक मग कपाळाला टिळे लावून या महागाईचं स्वागत करतील आणि परत भाजपलाच मतदान करतील। लोक त्यांच्या कर्माची फळं भोगतायत। पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचे साईड इफेक्ट्स दिसायलाही सुरुवात झाली आहे। सर्वसामान्यांचं खाद्य समजल्या जाणाऱ्या पावाच्या दरात वाढ झाली आहे। पावाच्या एका लादीमागे आता 5 रुपये एक्स्ट्रा मोजावे लागणार आहे। त्यामुळे पावाशी संबंधित सर्व पदार्थही महागण्याची चिन्ह आहे। दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपया तब्बल 18 पैशांनी घसरलाय। एका डॉलरसाठी आता 96 रुपये 38 पैसे मोजावे लागणार आहे। महत्त्वाचं म्हणजे इंधनाच्या दरवाढीचा सामना करता करता काही शेतकऱ्यांसमोर इंधन तुटवड्याचंही संकट उभं राहिलं। मी दररोज ग्रामीण भागात असतो, कालही दिवसभर होतो ना आताही निघालेलो आहे। शेतकऱ्यांशी चर्चा केली तर कुठंच डिझेल उपलब्ध नाही ट्रॅक्टरमध्ये टाकायला आणि त्याच्यामुळं थोडं थोडं वजन मिळण्यासाठी ते प्रयत्न करतात। मला वाटतं आत्ताच्या घडीला डिझेलची आवश्यकता आहे। आता पाऊस पडेल लवकरच आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यामध्ये मला वाटतं सरकार पूर्णपणे अपयशी ठरतंय। जे सरकार आपल्या शेतकऱ्याला, सर्वसामान्य माणसाला डिझेल देऊ शकत नाही आणि हे सरकार 2047च्या अमृतकाळाच्या गप्पा मारतं। तर वाढती महागाई आणि तुटवडा यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं मोदी सरकारच्या फसलेल्या धोरणावर टीका केली। सगळा भ्रमाचा भोपळा आहे। 3 ट्रिलियन 5 ट्रिलियन इकॉनॉमी, ते शेअर बाजारावर आमची इकॉनॉमी ठरवता। मी एकदा बोललोय सभागृहामध्ये, बापा तुम्ही ही जी जीडीपी वगैरे काढता ना, त्या जीडीपी मध्ये शेतकरी नसतो बरं। कुणाच्या उत्पन्नावर जीडीपी काढला जातो? ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट। तर डोमेस्टिक प्रॉडक्ट तर शेतकऱ्याचं पण आहे ना, त्याला इन्व्हॉल्व करा। मग तुमची जीडीपी कुठे हवेत तर गेली ते बघा। म्हणून या पद्धतीनं ज्या भारताच्या आर्थिक जी आता आणि दोन्ही विदेश नीती आणि आर्थिक नीती दोन्हीवर सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे, पूर्णपणे अपयशी। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपकडे नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव असल्याची टीका केली। 4 दिवसात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले। देशातील जनतेला बचतीचा उपदेश करत आपलं अपयश झाकण्याचं काम सुरू आहे।
आम जनतेची लूट आणि अदानीला अमेरिकेतून सूट हेच मोदींचं कॉम्प्रोमाइज्ड मॉडेल आहे. मी पुन्हा सांगतो, भाजपकडे दूरदृष्टी आणि नेतृत्वाचा अभाव आहे. जेव्हा संकट आलं तेव्हा निवडणुकीत व्यस्त राहिले. केवळ परदेशात प्रायोजित प्रचार करून विश्वगुरू होता येत नाही, अशी टीका खरगेंनी केली आहे. तर काही ठिकाणी होणारी साठेबाजी हेच सध्याच्या समस्येचं मूळ असल्याचं गिरीश महाजनांना वाटतंय. आताच खरं म्हणजे शेतकऱ्याचे दिवस आहेत, ट्रॅक्टरसाठी डिझेल लागतंय, रस्त्यांची कामं चालली आहेत मोठ्या प्रमाणात, नंतर पावसाळ्यात करता येणार नाही, त्यामुळे डिझेलची मागणी अतिरिक्त आहे, ती वस्तुस्थिती आहे. पण त्या संदर्भात मला वाटतं काही प्रमाणामध्ये स्टॉक करून ठेवला जातोय. बरं, मला वाटतं जर आपण नियमित जर साठा घेतला, मला वाटतं त्यामध्ये काही कुठे तुटवडा येणार नाही. तरीसुद्धा अशा परिस्थितीमध्ये सरकारचं, माननीय मुख्यमंत्री महोदयांचं पूर्ण लक्ष या ठिकाणी आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये वाहनच बंद पडलेली आहेत, आता कामच खोळंबलेली आहेत, बंद पडलेली आहेत, असं होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ. तर छगन भुजबळांनी मात्र जगातील इतर देशांच्या तुलनेत आपली प्रगती चांगली असल्याचं सांगत मोदी सरकारच्या कामगिरीला सर्टिफिकेट दिलंय. अनेक ठिकाणी जशी जी परिस्थिती निर्माण झाली आहे तशी परिस्थिती सुदैवानं अजून आपल्याकडे निर्माण झाली. अडचण आहे, परंतु सगळ्यांनाच कल्पना आहे की ही अडचण जी आहे, ही जे इराण आणि अमेरिका यांची जी लढाई आहे त्याच्यामुळे ही अडचण निर्माण होते आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे अगदी 100% नाही, परंतु बऱ्याच प्रमाणावर जे जास्ती कुठे अडचण निर्माण होणार नाही यासाठी भारत सरकार आणि मग राज्य सरकार काळजी घेत आहे. अमेरिका आणि इराण संघर्षामुळं होर्मुझ मार्गे होणाऱ्या कच्च्या तेलाच्या वाहतुकीवरती मोठा परिणाम झाला आणि त्यानंतर अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी दिली. आता ही परवानगी आणखी एका महिन्याने वाढवून देण्यात आली आहे. ही त्यातल्या त्यात भारतीयांसाठी समाधानाची बाब म्हणावी लागेल. मात्र असं असलं तरी आणखी किती दिवस इंधन दरवाढीचे धक्के सहन करावे लागणार, असा प्रश्न सर्वसामान्य भारतीयांना पडलाय. कॅमेरा पर्सन अयुब कर्दीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर.